31 मार्च 2026 देशातून माओवाद संपवण्याची डेडलाईन आहे। ही जवळ येत असताना गडचिरोली पोलिसांनी आता माओवाद विरोधी अभियानाचा एक शेवटचा टप्पा तो पूर्ण केलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात आज बंगाडी येथे नव्या पोलीस ठाण्याची उभारणी एका दिवसात झालेली आहे आणि माओवाद्यांचा गड असलेल्या अबुझमाडमध्ये बिना गुंडानंतर हे दुसरं आउटपोस्ट आहे, पोलीस स्टेशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 70 पोलीस ठाण्यांची निर्मिती आता यामुळे झालेली आहे आणि एकूणच हा जो परिसर आहे यामुळे आता माओवाद मुक्त करण्यामध्ये जवानांना यश आलं आहे आपण नक्कीच म्हणू शकतो। हा परिसर जो आहे हा अबुझमाड म्हणून ओळखला जातो आणि छत्तीसगडची बॉर्डर आहे, नारायणपूर सारखा अतिसंवेदनशील जिल्हा लागून आहे आणि अशा भागात ही पोलीस ठाण्याची निर्मिती झालेली आहे। आपल्यासोबत SP निलोत्पल सर आहेत। सर, काय या परिसराचं भौगोलिक महत्त्व आहे, माओवाद्यांच्यासाठी हा भाग कसा अनुकूल होता? पूर्ण हे अबुझमाडचे क्षेत्र आहे, आमचे गडचिरोलीचे जे 700 स्क्वेअर किलोमीटरचे अबुझमाडचे क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही आहोत सध्या। आणि पूर्ण हे लिबरेटेड झोन होता, माओवाद्यांचा खूप मोठा वरवर होता। इकडून फक्त 4-5 किलोमीटरच्या अंतरावर मलमपुडूरमध्ये 2009मध्ये अँबुश झाला होता, ज्यामध्ये आमचे 17 शूरवीर जवान शहीद झाले होते। आणि आता मागचे 1 महिन्यापूर्वी आम्ही बिनागुंडामध्ये कोर अबुझमाडमध्ये आउटपोस्ट उघडले होते आणि लाहेरीपासून 6 किलोमीटर अंतरावर आमच्या सिक्युरिटी फोर्सने लाहेरीपासून नदी क्रॉस करण्यामध्ये ते जे भीती वाटत होते ते पूर्णपणे संपवण्यासाठी तसेच बिनागुंडाला प्रोटेक्शन देण्यासाठी आम्ही हे आउटपोस्ट उघडलेलं आहे। आणि या एरियाचे पूर्ण सर्वांगीण विकास, रोड असो, मोबाईल टावर्स असो, ST बसेस असो, ते करण्यामध्ये या पोलीस मदत केंद्र बंगाडीचे खूप मोठं योगदान राहणार आहे। एकूण या भागात विकासाच्या दृष्टीनं या पोलीस मदत केंद्रामुळे काय मदत होणार आहे? कारण हा भाग पावसाळ्यात डिस्कनेक्टेड होतो, हेल्थच्या सोयी पोहोचू शकत नाही, बऱ्याच गोष्टी असतात, मात्र माओवाद्यांच्या सक्रिय हालचाली असायच्या। आता नेमकं काय फायदा होऊ शकतो? 4 ते 5 महिन्यापर्यंत ते गुंडेनूर नालामुळे ते हे जे पूर्ण 10 गाव आहे या एरियाचे ते भामरागड तालुका पासून ते कट ऑफ होत होतं। आता गुंडेनूर नाल्यावर ब्रिजचे काम 70% जास्त पूर्ण झालं आहे आणि हे आउटपोस्ट उघडल्यामुळे 24 तास ते काम पूर्ण करून मला विश्वास आहे की पुढचे 1.5 ते 2 महिन्यामध्ये पावसाच्या पूर्वी ते नाल्यावर जे ब्रिजचे काम आहे ते कंप्लीट होणार आहे आणि या पहिला पाऊस राहणार आहे ज्यामध्ये ते हे जे गाव आहे ते तालुका मुख्यालयापासून संपर्क त्यांचे तुटणार नाही। त्या व्यतिरिक्त इथे NH 130D तुम्ही बघू शकता, NH 130D आता कच्चे रस्ता आहे त्यावर 400 कोटीचे प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे केंद्र सरकारकडून आणि ते 27 किलोमीटरचे आलापल्ली नारायणपूरमध्ये जे लाहेरी ते कुवाकोडीपर्यंत 27 किलोमीटरचे जे मिसिंग लिंक होतं ते कंप्लीट करण्यामध्ये हे पोस्टचे खूप मोठं योगदान राहणार। गेल्या 3 वर्षात किती आउटपोस्ट उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्यात महत्त्वाचा मील का पत्थर असलेली आउटपोस्ट कोणती होती, काय चॅलेंज होतं? 3 वर्षामध्ये जवळपास 3000 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि बरेचसे ठिकाणी माओवाद्यांचे वरवर होता, ते पूर्ण लिबरेटेड झोन होता। 3 वर्षामध्ये 11वी आउटपोस्ट आज आम्ही तिथे उभारलेला आहे आणि त्यामध्ये मोस्ट चॅलेंजिंगमध्ये एक वांगेतुरी म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे, तिथे जाण्यासाठी महाराष्ट्रावरून रस्ते नव्हते आणि छत्तीसगडला जाऊन परत महाराष्ट्रामध्ये एंटर करून ते वांगेतुरी आउटपोस्ट आम्ही 20 नोव्हेंबर 2023 रोजी उघडले होते। नंतर फुलनार, बिनागुंडा आणि सध्या बंगाडी हे 3 आउटपोस्ट खूप चॅलेंजिंग होते आणि त्या सक्सेसफुली गडचिरोली पोलिसने उभारलेला पण आहे आणि त्यांना स्टेबिलाईज पण केलं आहे आणि त्या एरियामध्ये विकासासाठी जे पण मदत लागत आहे ते गडचिरोली पोलिसच्या मदतीने होत आहे। जे 19 डिसेंबरला आम्ही जे आउटपोस्ट उमरकोटी उभारले होते 2 दिवसापूर्वी तिथून स्वतंत्रतानंतर पहिल्यांदा बस सेवा पण सुरू झालेला आहे। तर असे सर्व जे गाव ज्यांचे सिक्युरिटी डेव्हलपमेंटल डेफिसिट होते ते पूर्ण करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला हळूहळू यश प्राप्त होत आहे अशी नकाशा दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस दलाकडून ज्या पद्धतीनं पोलीस ठाण्याची उभारणी झालेली आहे त्यात आजचं हे बंगाडीचं जे आहे शेवटचं पोलीस ठाणं आहे, 70वं पोलीस ठाणं आहे, ज्याची निर्मिती झाल्यामुळे संपूर्ण भाग आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, बंगाडी, गडचिरोली।